तर ह्यांची गाडी बघा माग वाढताना माझ्या पाया गेलं चाक. कसलं झालं टावका निघला पारायला. कसला जीव तर मळला वरडायचं पण कळालं मला. तर आज होता गुरुवार बघा, मंडई मोठी भरती बघा, बाजार बघा मंडईमध्ये. तर बाजारला चाललेलं कॅन्सल केलं. आत्या आलत्या मागाशी ताना भाऊजी त्यांच्यावर चालले. पोरं लागली दोघं पण महाग मोठ्या मोठ्या रडाय, राधा पण आणि ओम पण. राधा म्हणली मला यायचंय, ओम लागला रडाय मला यायचंय सायकल. म्हणलं मीच जात नाही आता. मग दुर्गा महाग लागली आत्यांच्या. परत मग दुर्गाला नेली. आत्याने अजून तर आली नाही 10 वाजल्या. परत अश्विनीताई आल्या, त्यांच्या सासूबाई त्या दोघी आलत्या. परत त्यांच्यावर मी चलत गेले परत मंडईत. काय आणायचं होतं फक्त 2च वस्तू आणायच्या होत्या, शेवग्याची शेंग आणि भोपळा. तर त्याच्याबरोबर भरपूर सामान आणलंय, खायलाही आणलं मुलांना. आणि देवाला इकडं दिवाळी अगरबत्ती लावून गेले होते. तर म्हणलं आता भात करावं, मसाले भात, दुपारच्या चपात्या पण आहेत. तर चला मटकीचा भात मी तुम्हाला दाखवते, मी कसा करते कसा नाही. तर थोडीशी रेसिपी तुम्हाला शेअर करते बघा. तर आता मी घेतलाय मसाले भात बनवण्यासाठी बघा. सगळं सामान घेतलंय, बटाटा घेतलाय, टोमॅटो घेतलंय बघा. तर धुवून घ्यायचंय मला म्हणून पाण्यामध्ये टाकले. मिरची घेतली, मटकी घेतली, कांदा पण घेतलाय चिरून. सकाळी मटकी ठेवली होती बांधून सुती कापडामध्ये मोड आणण्यासाठी. ती मटकी पण घेतली आणि अजून थोडी ओल्ली करून ठेवली बाकीची मटकी अजून जास्त कोंबण्यासाठी. जिरे आहे, मोहरी आहे, बाकीचं सगळं सामान घेतलं. शेंगदाणे राहिलं घ्यायचं. आणि मटण मसाल्याचं बघा, ते मीठ मसाला ती पोडी टाकणार आहे, कारण बिर्याणी मसाल्याची पोडी नाही, घरकुल पण नाही त्याच्यामुळं. तर सगळं सामान इथं मी तळून घेतले बारीक गॅसवरती, मिरची टाकून आणि कोथिंबीर पण टाकली वरनं बघा. तर मटकीचा भात एकदम छान लागतो खायला पण, आणि शिजवून तर लय भारी लागतो बघा. एकदम चविष्ट भात लागतो मटकी टाकून. सवय लागली असा बिना मटकीचा भात करूच वाटत नाही. आता पाण्याला उकळी फुटली बघा. 1-1.5 तांब्या पाणी ओतून घेतले. मस्त अशी उकळी फुटली. थोडंसं मीठ टाकलं होतं सामान परतून घेताना. आता पण थोडं मीठ घेतलं वरनं टाकाय. असा अंदाज गावत नाही. तांदूळ हे टाकून झाल्यानंतर मी मीठ टाकत असते. तांदूळ पण आता धुवून घेतलं बघा, मस्त असं स्वच्छ पाण्याने. खराब नसतात काय नसतात, चांगलं असतात, पण ती धुतल्याशिवाय मला कुठली वस्तू टाकूच वाटत नाही. आता ही हाताने टाकावं लागतं ना, असं काय सगळं पडत नाही टाकलीतलं तांदूळ. बघितलं जर एवढं तेवढं मीठ जास्त झालं ना, ते बटाटा वसून घेतं बघा मीठ. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बटाटा भातामध्ये असलेलं चांगलं असतं आणि भात पण भारी लागतो खायला मस्त असं. भात टाकला शिजायला, 1 शिट्टी झाली, अजून 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तोपर्यंत म्हणलं आपलं माळवं ठेवून घ्यावा इकडं. तर मला फक्त काय आणायचं होतं माहिती आहे का, शेवग्याची शेंग आणि फक्त भोपळा आणायचा होता, 2 वस्तू आणायच्या होत्या. मी त्याच्याबरोबर बघा काय काय आणलं, कारण मी मागच्या 2-3 दिवसापूर्वीच भाजीपाला आणला होता. तर शेवग्याची शेंग आणली, कांदा पण आणला. 2 दिवसापुरतं कांदा होतं, म्हणलं संपून जातात. आणि गवारची शेंग पण आणली बघा इथं अशी, आणि भोपळा आणि बटाटे आणले. 2-3 बटाटे राहिली होती, म्हणजे गेल ते कशासाठी आणि काही काही घेऊन आले बघा. म्हणलं आता 2-3 दिवसापुरतं अजून थोडासा भाजीपाला घ्यावा. म्हणजे भाजीपाला म्हणजे हेच बघा, भाजी तो कुठंच भेटली नाही. मेथीची भाजी कुठंच नव्हती. शापूची होती पण एकदा अशी पांढरी पांढरी थोडी पिवळी पडलेली होती म्हणून आणली नाही. कोण कोण शापू म्हणतं, कोण कोण शेपूची म्हणतं बघा. असू द्या आपापली भाषा. आणि हे तो मला जाताना म्हणला होता, मग संत्री आण अर्धा किलो बघा, 100 रुपयाची. त्या ताईंकडून आणली. रेग्युलर जिथनं मी फळं घेते ना त्या ताईंपासून आणली. आणि हे कलिंगड. आणि घेऊन गेले कुठली पिशवी, ही टिफिन बॅग राजूची. कालच धुतली होती. 2-3 दिवसाला मी बॅगी धुत असते, टिफिन बॅगी मुलांच्या. ती मला आवडतच नाही, खराब होतात त्याच्यामुळे. मस्त ज्या तळाला बघा कागद असतो, पण तरी पण ओम खराब करतो जरा एवढे तेवढे. राजूची नाही खराब होत. तर म्हणलं जरा ठेवून घ्यावं आपलं भाजीपाला. आणि कढीपत्ता मला आत्याने तसाच दिलाय. कढीपत्ता गावरान लय भारी सुगंध येते. हीच शेंग बघा, रस्त्याला बाजारात जायच्या टायमाला 20 रुपये पावशेर सांगितली होती एका काकाने. आणि आतमध्ये मंडई बघन तिथं 10 रुपये पावशेर होती. 10 रुपयाची शेंग. त्या ताईंना म्हणलं पिशवीला छोटी बघा, मला तुकडं करून द्या. त्याचं मग तुकडं करून दिलं त्यांनी. आणि गवारीची शेंग बघा आता हे पण 20 रुपये पावशेर. आधी 80 रुपये होती, आता उन्हाळ्यामुळं स्वस्त झाली. आधी किती महाग होती बघा. आणि भोपळा 10 रुपयाचा छोटा होता, ती 5वाला होता का, हा पण 5वाला, कारण अश्विनीताईंनी माझ्या आधी घेतला होता. माझ्या काय लक्षात नाही, बहुतेक 5ला असं. 5ला पण होता आणि 10ला पण होता बघा. बटाटे 20 रुपये. काय आणलं वा बटा बांधला तेलाचा तिथलं झाडायचं जरा बाजूला राहू दे. 15 किलोचा कितीला बसला हो? 2650. त्या दिवशी 27 रुपयाला काहीतरी होता आहे ना, 250. दुर्गा तू पप्पा सांगा आली, खानला म्हणलं तर दुर्गाला घेऊन ये आता. तर इथं आणलं बघा पाऊच. जातो पप्पा पेढ देतात खायला, तिला पेढ खायला मला एक दे. असं नाही, त्यांना द्यायला आणलं होतं बघा. त्या म्हणल्या आम्हाला नाही बोलवलं, पेढ आम्हाला सोडून खाल्लं. म्हणलं ह्यांना आणावं म्हणलं. त्या निघाल्या आणि ह्यांनी आणून रस्त्यावर. आता नीट ठेवायचं, शाळा भरलं काय. हा शाळा भरलं. अरे बापू माझा तिला मला खायला पेढा. दादाने 2-3 खाल्ला तर का, दादाला नको देऊ.
बघू देते का दे तशी लय हुशार आहे नका नको त्यांनी खाल्ल्यात तुला खोटं बोलून खातो ते घेऊ तू खा आता धर तुला हे पण हाय वे बर खा तू काय केलं आजीपाशी जाऊन तू काय केलं आजीपाशी जाऊन रडू रडू महाग गेलती मसाला न्यायला आलत्या आत्या एका ताईंना पाहिजे होतं तर आता ह्या बाटल्या धुवायच्या आधी धुतल्या का धुवायच्या तसं नाही घेत महागनं आतनं पण धु बाहेरनं छान आणलं बघा छोट्या छोट्या लय मोठ्या पण ते फ्रीज मध्ये मी ठेवता येत नाही बसत नाही हा नाही ना आता थोडा दिवस आहे शाळा नाही आपल्या आणि त्या दुसऱ्या आहेत त्या ठेवा फ्रीज मध्ये भरून अजून काय आणलं तेवढंच ना आणि मी मागाशी बाजारला जायच्या आधी बघा दुकानला गेलते तर फरसाण आणलंय आता म्हणता फरसाण कशाला आणलंय मी आणत नाही कधी आम्हाला करायची होती आज मिसळ पण हे काम निघतंय ते काम निघतंय हे येतंय ती येतंय त्याच्यामुळे राहून गेलं म्हणून मसाले भात केला दुपारच्या चपात्या होत्या म्हणून आणि तेलाचं पुढं आणलं हातात तेल नाही म्हणून सकाळ तेल नव्हतं आता पुरतं होतं आणि मुगाची डाळ तुरीची डाळ आणि सांबर मसाला ती बारीक करायची अजून हा बघ की तर इथं मी शेंग चिरली आहे हे कशाला आणायचं असं फकड माकड खायला जेवण करायचं होतं ना आता असलं नाही खायचं सारखं शेंग चिरून खावं म्हणलं आपलं हा आज सकाळ सकाळ इडली केली डब्यासाठी राधूच्या ओमच्या तर इथं बघा राधू पण नाश्ता करायला बसले असं चपाती भाजी असल्या घास पण नको म्हणते खा म्हणलं तरी नको म्हणते मग लुसलुशीत झाली बघा आणि उन्हाळ्यामुळं लगेच पीठ आमतं बघा म्हणजे आमतं ते फुगतं पण जाळी अशी मस्त इथे जाळीदार पीठ फुगतं दुर्गा पण खायला बसली आता ओमचं आवरायचं आहे ओम अजून झोपेतच आहे हिला म्हणलं छान झाली का छान झाली म्हणले आवाज काय यायचा नाही आवाज मी स्टॉप केला होता फॅनचा आवाज येत होता ओमचा आवरायचा ते झोपेतच उठवलाय त्याला आंघोळ घालायची हका उठला की पळतो ना तर ओमला लावलं बघा शाळेत तर आता म्हणलं चपात्या करावं थोड्याशा आणि मग देवपूजा करून घ्यावं म्हणलं दुर्गा काय करते तर ह्यांची गाडी बघा मागं वडताना माझ्या पायावर गेलं चाक कसलं झालं टावका निघला पारायला असला जीव तर मळला वरडायचं पण कळाना मला असं फणफणायला लागला असं पाय पण खाली मला बोट पण टिपू वाटाणं झालं एवढं मुंग्या आल्यासारखं झालं बघा पायाला मुलांना शाळेत लावलं आणि ह्यांचं पण आवरून दिलं ह्यांनी काय नाश्ता सुद्धा केला नाही सगळं करून झालं इडली पण करून झाली फक्त वाढायचंच बाकी होतं तर येतो म्हणलं महागारी आज आहे आमोशा रात्री 8लाच आमोशा लागली होती काल मला देव घासायचं होतं पितांबरीने काय घासणं झालं नाही आता पण हुडकून बेजार झाले मला काय पितांबरी घावली नाही मी काय केलं साबण आणि लिंबू घेतलं त्याने घासलं बघा तरी पण स्वच्छ निघला पण एक मूर्ती आहे ना येताळ साहेबाची ती काय नीट निघली नाही आहे बघू आता परतच्या बारीला घासेल बघा आणि तांदूळ पण बदलून घेतलं आमोशाला मी तांदूळ बदलते सगळेजण बदलते बघा अन्नपूर्णा देवी आहे त्या वाटेमध्ये तांदूळ ठेवावं लागते ते तांदूळ बदलून घेतलं आणि सगळं पंचारती घासून घेतली रांगोळी आज फुल हातानेच काढले त्याच्या हळदी कुंकू टाकलं तर ह्यांनी आता कधी येतात त्यांना सांबर मी परत दुसरं केलं मुलांना जरा कमी तिखटाचं केलं तर उन्हाळ्यामुळे त्रास होतो ना तिखट खाणं म्हणून दुसरं केलं तर दुर्गा तर उठून झोपली खाऊन पिऊन झोपली